नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 5,000हून अधिक इमारतीच्या अनधिकृत आहेत आणि याचा मुद्दा वारंवार न्यायालयामध्ये देखील पोहोचलेला आहे. ताशेरे ओढलेले आहेत न्यायालयाने प्रशासनावर, मात्र प्रशासनाला कोणत्याही प्रकारची जाग येत नाही आहे. आता तर ज्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे त्यांच्याच पदोन्नतीचा प्रस्ताव आहे तो महासभेमध्ये मांडला जाणार आहे. नेमकं काय विषय आहे आणि या संदर्भातच आपल्यासोबत माहिती देण्यासाठी अनिकेत म्हात्रे आहेत. दादा, खरं तर अत्यंत गंभीर विषय आहे. त्या अधिकाऱ्यांचा पदोन्नती प्रस्ताव कसा काय प्रशासन देऊ शकतो? मला तर आश्चर्य वाटतं की नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी असा प्रस्ताव आणावा तरी कसा. आपल्याला माहित असेल की गेल्या 10 वर्षांमध्ये जी काही बांधकामं झाली अनधिकृत असतील किंवा नसतील या संदर्भात जे आहे अवमान याचिका सध्या कोर्टामध्ये सुरू आहे. आणि या याचिकेच्या संदर्भात जे आहे सन्माननीय आयुक्त साहेबांनी 400च्या आसपास जवळपास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. आणि या असं असताना या 400 मध्ये जे अधिकारी आहेत 7 अधिकारी अशी आहेत ज्यांना आयुक्त साहेबांनी कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे, तरी सुद्धा जे आहे त्यांचा पदोन्नतीचा प्रस्ताव येत्या 20 जुलैच्या महासभेमध्ये जे आहे आयुक्त साहेबांनी आणलेला आहे. ही आश्चर्याची बाब आहे. हा का कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार नाही का मग? म्हणून आज आयुक्त साहेबांना या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे की हा जो ठराव आणलेला आहे पदोन्नतीचा त्याला तात्काळ स्थगिती द्यावी. खरं तर न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत प्रशासनावर, भोंगळ कारभार सुरू होते. दुतर्फी भूमिका आहे का? कारण 5 अधिकाऱ्यांची नावे मागतायत, ते त्यांना टाइम नाही आहे. 7 अधिकाऱ्यांची पदोन्नतीचा प्रस्ताव कसा का पाठवू शकतो? नाही, निश्चितच हे कुठेतरी दुटप्पी भूमिका प्रशासनाची यातून दिसून येते. एकीकडे सन्माननीय आयुक्तांनी जे आहे कुठेतरी कोर्टामध्ये ज्यावेळेस ॲफिडेव्हिट दिलं त्यावेळेस कोर्टाने त्यांना सांगितलं की 400 अधिकाऱ्यांमधून तुम्ही 5 नावं अशी निवडा ज्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. आणि एकीकडे जे आहे कुठेतरी 7 अधिकाऱ्यांचा आपण पदोन्नतीचा प्रस्ताव या ठिकाणी आणता. निश्चितपणे हे कुठेतरी प्रशासनाची दुटप्पी भूमिका आहे. म्हणून माझी आयुक्त साहेबांना जी आहे विनंती आहे की कुठेतरी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या ठिकाणी होतंय. आपण कुठेतरी जे आहे येत्या महासभेत जो प्रस्ताव आणलेला आहे त्याला तात्काळ स्थगिती द्यावी. कुठेतरी यामध्ये तुम्हाला असं वाटतं प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे? कारण ज्या पद्धतीने आयुक्त निर्णय घेत आहेत, प्रशासन निर्णय घेत आहेत, ते कुठेही साजेसं नाही आहे नवीन. नाही, निश्चितपणे यामध्ये जे आहे सत्ताधाऱ्यांनी जो या प्रस्ताव जो आलेला आहे त्यामध्ये निश्चितपणे सत्ताधाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहेच. माझी सत्ताधाऱ्यांना देखील या ठिकाणी विनंती आहे, महापौरांना विनंती आहे की कुठेतरी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार नाही याचा विचार करता जो आहे हा प्रस्ताव जोपर्यंत ह्या संपूर्ण अधिकाऱ्यांची चौकशी पूर्णपणे होत नाही तोपर्यंत तरी जो आहे हा ठराव या ठिकाणी स्थगित व्हावा. या संदर्भात महासभेमध्ये काही तुम्ही विचारणा करणार? नाही, निश्चितपणे जर हा ठराव त्यांनी मागे घेतला नाही किंवा स्थगित केलाय तर निश्चितच मी याच्यावर आवाज उठवणार आहे. कारण की हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट निश्चितपणे होणार आहे. खरं तर एकीकडे अनधिकृत इमारतींचा मुद्दा वाजत असताना 7 आता जे अधिकारी आहेत ज्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे त्यांचा पदोन्नतीचा प्रस्ताव आहे तो मांडलेला आहे. त्यामुळे आता यावरून राजकारण तापलेलं आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही याला सतत विरोध करणार असल्याचं नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेशसह मी आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.